आज रिदल एज्युकेशनमध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये फार उत्तम पद्धतीचे सायन्स प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर आपल्या इकडची खाद्य संस्कृती असेल, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जी जी सांस्कृतिक देवस्थानं धर्माच्या संदर्भातली अतिशय उत्तम पद्धतीची माहिती या इकडे दिलेली आहे. निश्चितपणे आपण बघतोय की खरं तर टेक्नॉलॉजी ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा जेवढा सदुपयोग आहे त्याचा काही अंशी दुरुपयोग पण आहे. आणि त्याच्यामुळे या इकडे ज्यावेळेस भाषणामध्ये महापौर मॅडम म्हटल्या त्यावेळेस त्या सदुपयोगाच्या बरोबर जोडीला जो दुरुपयोग आहे त्या दुरुपयोगापासून मुलांना लांब ठेवण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करत असताना त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये, त्याच्यामुळे मोबाईलचा वापर हा विद्यार्थ्यांनी कमीत कमी करावा, किंबहुना तो टाळता आला तर टाळला पाहिजे, या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडली. पाटील बाल मंदिर, खरं तर मी ह्या शाळेचीच विद्यार्थिनी आहे आणि इथूनच मीही घडलेली आहे. फक्त एवढं सांगेल की जसं आपलं आता मी हे शाळांचं बघते आहे, हे उपक्रम खूपच छान आहे. तसाच एक उपक्रम आपल्या जिल्ह्यांच्या शाळेला, जिल्हा प्राथमिक शाळा आहेत त्यांनाही व्हावा. मी एकच सांगा, आपले जे शाळा आहेत पालिकेच्या, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या स्कूल आहेत त्यांनी असेच उपक्रम राबवावे आणि असे स्मार्टसाठी काहीतरी आपण म्हणजे आपल्या शाळेतून मोठे प्रकल्प राबवले तर काहीतरी गोष्टी होऊ शकतात. म्हणजे जे आपण बोलतोय घन कचरा, आता सरांनी जसं सांगितलं की आम्ही स्मार्ट करण्याचं कुठेतरी करतो आहे प्रकल्प. आज बघा छोटे छोटे विद्यार्थी आहेत तेही कुठेतरी तयारीत आहेत की नाही बाबा आपल्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे. सगळ्या गोष्टीचे उपक्रम त्यांनी खूप छान पद्धतीने राबवले आहेत आणि त्यासाठी मी शाळेलाही माझ्याकडून शुभेच्छा देते की असेच उपक्रम तुम्ही पुढेही राबवावे आणि थोडाफार तुमचा हातभार आमच्या शाळांनाही लागावा की सर हे असे उपक्रम आमच्याही शाळेंना सांगावे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या. एवढं सांगेल. आता मुलांचं त्यावेळेस मी एक सांगते, मी माझी विद्यार्थिनी होती त्यावेळेस आपल्याकडे मोबाईल नव्हता, त्यावेळेस फक्त एक लँडलाईन होता. त्यावेळेस आपण त्याच्यावरतीच बोलत होतो की लँडलाईनमुळे फरक पडायचा आणि आता मोबाईलमध्ये कसं झालंय, मुलांना त्या गोष्टीचं व्यसन लागलं आहे. मुलं त्या मोबाईलच्या पलीकडे जातच नाही आहेत. हे मोबाईलचं जे एक घाण सवय लागली असल्यामुळे ना सर, त्याच्यामुळे ते कुठले अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांचं आणि अभ्यास न करता ते फक्त मोबाईलच बघतात. यासाठी जबाबदार आहेत त्यांचे आई वडील आहे. पालकांनी त्यांची दक्षता घ्यावी की आपल्या मुलांनी किती मोबाईल यूज केला पाहिजे आणि किती त्यांच्याकडे दिला पाहिजे. त्यांना आता एक मैदानी खेळ माहितीच नाहीये, तो मैदानी खेळ खेळतच नाही, फक्त त्यांना मोबाईल, टीव्ही याच्या व्यतिरिक्त त्यांचं जीवनच राहिलं नाही. पहिले आपण मैदानी खेळ खेळायचो आणि आपले आज तुम्ही बघू शकता आपल्या वेळेस कधी हे मोबाईल हे नव्हतंच, त्यामुळे आपण आज एवढं घडलो आहे. तर जसे तुम्ही पत्रकार घडले आहात, तर मला एवढं सांगायचं की मी पालकांना एक विनंती करते, मी महापौर म्हणून एक विनंती करते की पालकांनी फक्त ह्या छोट्या मुलांना याची घाण सवय नको मोबाईलची, त्यांना अभ्यास कसा करावा किंवा काय. त्यावेळेस आमच्याकडे ट्युशनही नव्हतं, आम्ही घरीच अभ्यास करायचो. पण आता प्रत्येक पालक सगळं झटकून देतात, पूर्णपणे ते शाळेला जबाबदार जातात आणि क्लास लावतात. त्यापेक्षा तुम्ही कुठेतरी त्या मुलांच्या ह्याच्यातून तुम्ही कुठेतरी शिकाल, एक तुम्हाला शिक्षणाची पद्धत भेटेल की कसं काही बोलावं. कोणी अडाणीही पालक असतात की त्यांनाही भेटता येईल ना, शिक्षणाचं ज्ञान त्यांना होईल. फक्त एवढंच आहे की मुलांनी मोबाईलमुळे मुलांचे डोळे आज खराब होतात आहे, ते त्याच्यामुळे आरोग्यावरती त्यांचा फरक पडतो आहे. मी एवढंच सांगेल की मोबाईल हा सोडावा आणि शिक्षणावरती भर द्यावा. संकल्पना एवढीच की डीप आता तुम्ही बघताय घनकचरा व्यवस्थापनाचं खूप मोठ्या प्रमाणात हे अस्ताव्यस्त झालेलं आहे. खूप घाणेरड्या पद्धतीत आपला जर एक 5-5.5 वर्षाचा जो गॅप गेला आहे, जो प्रशासन राजवटी चालू होते, त्याच्यामुळे ही जी आज दुरावस्था आहे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची. एवढंच सांगेल की त्याच्यासाठी मी नव्याने सुरुवात करते ही 9 तारखेपासून डीप क्लिनिंग. फक्त हा प्रोजेक्ट फक्त एका वॉर्डासाठी नसून हा पूर्ण शहरासाठी आहे आणि ती तारीख आहे 9 तारखेपासून आपण हा डीप क्लिनिंग चालू करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.